खूप जणांना असं वाटतं की मानसिक आजारांच्या गोळ्या सुरू केल्या की त्यांचे प्रॉब्लेम्स परमनंटली कमी झाले पाहिजे. युजली हे डिप्रेशन किंवा अँझायटीच्या पेशंट्सला असं वाटत असतं की बाबा एकदा गोळ्या घेतल्या ना की मग काही प्रॉब्लेमच नाही, आता मी पूर्ण बरा झाला पाहिजे आणि मला परत असं नाही झालं पाहिजे. सो इम्पॉर्टंट थिंग यात हे सगळेजण व्यक्ती हे विसरतात की काहीतरी सिच्युएशन झाली आहे किंवा काहीतरी चेंजेस ब्रेनमध्ये झाले आहेत, बॉडीमध्ये झाले आहेत, ज्यामुळे तुम्ही डिप्रेशन किंवा अँझायटी अशा सिच्युएशनमध्ये लँडअप झालेले आहात. सो मेडिसिन्स हे तुम्हाला रिलीफ देतील, डिप्रेशनमधनं बाहेर काढतील. पण जर तुम्ही त्या कॉजवरती वर्क नाही केलं, तुम्ही जर सेल्फवर वर्क नाही केलं, थॉट प्रोसेस नाही बदलली, लाईफस्टाईल नाही बदलली, तर हे आजार परत येणार आहेत. तर त्यामुळे जितकं मेडिसिन्स आवश्यक आहे तितकेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि विचारांमध्ये असलेले बदल करणं गरजेचं आहे.